माझ्या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. श्री स्वामी समर्थ. नमस्कार श्रोते. नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं आणि ऐश्वर्याचं जावो. महाभारतात आपण अनेक व्यक्तिरेखा पाहिल्यात. वासुदेव श्रीकृष्ण, अर्जुन, दुर्योधन, कर्ण, भीष्माचार्य या ऐकलेल्या आहेत, पाहिलेल्याही आहेत. त्यातच या महाभारतामध्ये एक व्यक्तिरेखा अशी आहे जी शापित आहे आणि तो एक महापराक्रमी योद्धाही होता. तुम्हाला कळलंच असेल, त्याचं नाव अश्वत्थामा. हा अश्वत्थामा द्रोणाचार्यांचा मुलगा. आणि ही जी अश्वत्थाम्याची व्यक्तिरेखा आहे ती आपल्याला एक उत्सुकता निर्माण करते. द्रोणाचार्य हे भारद्वाज ऋषींचे पुत्र. ते शास्त्र शस्त्र यात निपुण होते, परंतु ते कधीही धनसंचय त्यांनी केला नाही आणि भिक्षा मागून ते आपला उदरनिर्वाह करत असत. ते लग्न कृतीबरोबर झाले आणि काही काळानंतर द्रोणाचार्यांना वाटू लागले की आपल्याला एक पुत्र हवा, वीर पुत्र हवा. आणि त्यासाठी त्यांना तपस्या करणं भाग होतं. म्हणून त्यांनी भगवान महादेवांसारखाच आपल्याला असा एक पुत्र, तेजस्वी असा पुत्र हवा, महापराक्रमी. त्यासाठी त्यांनी महादेवांची तपश्चर्या केली. आणि ही तपश्चर्या पूर्ण झाल्यावर भगवान शिव त्यांना प्रसन्न झाले आणि त्यांनी शिवांकडून वर मागून घेतला की मला तुमच्यासारखाच पुत्र हवा, वीर, तुमच्यासारखा रुद्र अवतार त्याचा असला पाहिजे आणि तुमच्यातलाच एक अंश त्यांच्यात असला पाहिजे आणि तो महापराक्रमी असावा, तेजस्वी असावा. असं त्यांनी भगवान शिवांकडून मागून घेतलं आणि शिवानी त्यांना तथास्तु म्हटले. असं काही काळ गेला आणि गुरु द्रोणाचार्य आणि कृती यांच्या घरी एका पुत्राने जन्म घेतला. त्या पुत्राचा जन्म झाल्यावर आश्रमात घोड्यांच्या किंकाळण्याचा आवाज घुमू लागला आणि त्याचमुळे त्याचं नाव अश्वत्थामा हे पडलं. तो सामान्य बालकांसारखा नव्हता. त्याच्या कपाळाच्या मधोमध एक मणी चमकत होता. तेव्हा द्रोणाचार्यांना त्या बाळाला उचलून घेतले आणि त्यांना कळून आले की भगवान महादेवांचे त्यांनी आभार मानले आणि हे बाळ म्हणजेच महादेवांचाच अंश आहे. हा जो मणी आहे तो अश्वत्थाम्याचं रक्षा कवच होते आणि या मण्यामुळेच त्याला अमरत्व प्राप्त झाले. असा हा अश्वत्थामा जसजसा मोठा होऊ लागला तसा तो इतर ऋषी पुत्रांबरोबर खेळू लागला. इतर जे ऋषी होते त्यांच्याकडे गायी होत्या, परंतु द्रोणाचार्य यांच्याकडे गायी वगैरे काही नव्हतं. त्यांच्याकडे धनसंचय असा काही नव्हता. ते फक्त शिकवत विद्यार्थ्यांना आणि गुरुदक्षिणा म्हणून त्या दिवशी ते भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करत असत. पण त्यांनी असं धनसंचय असा केला नाही. आणि एकदा काय झालं की इतर ऋषीपुत्र दूध पित होते आणि अश्वत्थामालाही दूध हवं होतं. म्हणून अश्वत्थामा त्याची आई कृपी हिच्याकडे हट्ट करू लागला, परंतु त्यांच्याकडे गायी नव्हत्या. मग कृपीने तांदळाच्या पिठात पाणी घालून त्याला दूध म्हणून ते दिलं. हे जेव्हा द्रोणाचार्यांना कळलं त्यांना त्या गोष्टीचं फार दुःख झालं आणि त्यावेळेस त्यांनी असा निर्णय घेतला की माझा मुलगा म्हणजे अश्वत्थामा हा राजकुमारासारखा जगला पाहिजे, त्याने तसं राहिलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे आणि त्यांना त्यावेळेस
त्यांच्या मित्राची आठवण झाली, जो त्यांचा आश्रमातील एक मित्र होता, द्रुपद आणि द्रोणाचार्य यांचे एकाच आश्रमात शिक्षण झाले होते आणि ते दोघे मित्र होते. त्यावेळेस द्रुपदने म्हणजे जेव्हा मी राजा होईन तेव्हा तुला अर्ध राज्य देईन असं द्रोणाचार्यांना सांगितलं होतं, वचन दिलं होतं. हे वचन द्रोणाचार्यांना आठवलं आणि ते आपल्या पत्नी व पुत्रासह पांचाल नरेश द्रुपद यांच्याकडे गेले. परंतु द्रुपद राजाने द्रोणाचार्यांचा अपमान केला आणि त्यांना अपमानास्पद वागणूक देऊन त्यांना राज्याबाहेर काढलं. त्यानंतर द्रोणाचार्य हे हस्तिनापुरात गेले. तिथे भीष्माचार्य त्यांना भेटले आणि त्यानंतर द्रोणाचार्य हे कौरव पांडवांचे गुरु झाले. त्यांनी धनुर्विद्या व इतर शस्त्रकला त्यांनी कौरव पांडवांना शिकवल्या आणि त्याचबरोबर कौरव पांडवांबरोबर अश्वत्थामाही तिथे त्या विद्या तो शिकू लागला. आणि जेव्हा कौरव पांडवांचं युद्ध सुरू झालं त्यावेळेस द्रोणाचार्य हे कौरवांचे सेनापती होते आणि ते कौरवांच्या बाजूने लढत होते. त्यात अश्वत्थामाही त्यांच्या बाजूने होता. तो फार महापराक्रमी महारथी होता, कारण तो रुद्र अवतार होता. युद्धामध्ये कौरव पांडवांचे जेव्हा युद्ध झालं त्यावेळेस द्रोणाचार्याने पांडव सेनेला सळो की पळो करून सोडलं होतं आणि ह्याला आळा घालणं कठीण होणार होतं हे भगवान श्रीकृष्णांना कळलं. त्यासाठी त्यांनी एक युक्ती केली की द्रोणाचार्यांना थांबवणं कठीण आहे आणि हे युद्धही आपल्याला म्हणजे धर्माच्या बाजूनेच अधर्माचा नाश झाला पाहिजे, धर्म जिंकला पाहिजे असं भगवान श्रीकृष्णांना वाटत होतं. आणि म्हणून त्यांनी एक युक्ती केली की अर्जुनाला भीमाला सांगितलं की तू अश्वत्थामा नावाच्या हत्तीचा वध कर. आणि तसा भीमाने केला आणि तो जोरजोराने ओरडू लागला की अश्वत्थाम्याचा मृत्यू झाला. हे जेव्हा द्रोणाचार्यांना कळलं त्यावेळी द्रोणाचार्यांना माहिती होतं की आपल्या पुत्राला कोणीही मारू शकत नाही, तो अमर आहे आणि हे सगळं पांडवांचं कार्य आहे की आपल्याला या युद्धातून भीमाने अश्वत्थामा नावाच्या हत्तीला मारलं आणि तो ओरडू लागला की अश्वत्थाम्याचा मृत्यू झाला. ही बातमी जेव्हा द्रोणाचार्यांपर्यंत आली तेव्हा त्यांना कळलं की ही बातमी खोटी असणार आणि अश्वत्थामाला तर कोणीच मारू शकत नाही. हे पांडवांची खेळी असेल की आपलं मन विचलित करावं म्हणून ते धर्मराज युधिष्ठिर यांच्याकडे त्यांनी आपला रथ वळवला. धर्मराज युधिष्ठिर हे सत्यवादी होते, ते कधीच खोटं बोलत नसत. म्हणून ते त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी त्याला विचारलं की अश्वत्थामाचा मृत्यू झाला आहे का? त्यावेळी युधिष्ठिर म्हणाले, अश्वत्थामाचा मृत्यू झाला, पण हत्तीचा की अश्वत्थामाचा हे मला माहीत नाही, परंतु द्रोणाचार्यांनी अश्वत्थामाचा मृत्यू झाला हेच ऐकले. कारण त्याचवेळी पांडव सेनेने शंखनाद सुरू केला, त्यामुळे पुढचं वाक्य ते ऐकू शकले नाहीत आणि त्यांनी आपले धनुष्य खाली टाकले आणि खाली ते बसले. कारण ते अश्वत्थामाच्या मोहात ते अडकलेले होते आणि हेच त्यांचं जग होतं. आणि आपल्या पुत्राच्या मृत्यूची बातमी ऐकून ते एकदम दुःखी झाले आणि त्याने आपल्या हातातलं शस्त्र खाली टाकून दिलं आणि ते खाली बसले. त्याचवेळी दृष्टद्युम्न हा
द्रुपद राजाचा मुलगा त्याने द्रोणाचार्यांना मारले. हे जेव्हा अश्वत्थाम्याला कळले तो त्यावेळेस आपल्या वडिलांचा मृत्यू झाला त्यावेळेस तो विलाप करू लागला आणि त्याला रागही आला की हे सगळं अधर्म आहे, कारण माझ्या वडिलांनी म्हणजे द्रोणाचार्यांनी शस्त्र टाकलं होतं त्यानंतर त्याला धृष्टद्युम्नने मारले, हे चुकीचं आहे. परंतु या युद्धामध्ये धर्म अधर्म हे कूटनीती हे सगळं चालूच होतं. परंतु अश्वत्थामा हा रागाने लाल झाला होता आणि त्याने त्यावेळेस पांडवांवर नारायण अस्त्राचा वापर केला. परंतु भगवान श्रीकृष्णांच्या सांगण्यावरून पांडवांनी आपल्या हातातली शस्त्रे खाली टाकली, समर्पण केले. त्यामुळे त्या अस्त्राचा म्हणजे ज्या नारायण अस्त्राचा त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही. त्यामुळे अश्वत्थाम्याला अजून राग आला आणि तो रागाने आपल्या पित्याच्या मृत्यूचा बदला घ्यायच्या हेतूने तिथून निघून गेला. युद्ध संपत आलं होतं. जवळजवळ कौरवांमधले सगळे योद्धे मृत्युमुखी पडले होते. दुर्योधनची भीमाने जांग तोडल्यामुळे तोही एका नदीकिनारी बसला होता रक्तबंबाळ होऊन. अशा प्रकारे कौरव पक्षातले अश्वत्थामा असे 4-5च योद्धे जीवित होते. मोठे मोठे महारथी त्यांचे मृत्युमुखी झाले होते. मग तो दुर्योधन याच्याकडे सरोवराजवळ दुर्योधन बसला होता, तिथे तो गेला आणि त्याने अश्वत्थामाने आपलं दुःख त्याला सांगितलं की द्रोणाचार्यांनाही पांडवांनी मारलं. त्यावेळेस तो म्हणाला, दुर्योधन हा त्याचा मित्र होता, तो दुर्योधनाला म्हणाला की मी पांडवांचा नाश करणार, सगळ्या पांडवांना मी मारणार आहे. तसं त्याने शिबिरात तो गेला आणि 5 पांडव झोपले होते आणि त्यांना त्याने मारलं. परंतु ते पांडव नसून 5 द्रौपदी पुत्र झोपले होते, पांडवांचे पुत्र झोपले होते आणि त्याने त्या 5 पुत्रांना द्रौपदीच्या मारलं. हे जेव्हा पांडवांना आणि श्रीकृष्णाला कळलं तेव्हा ह्याच्यामध्ये भयंकर युद्ध पुन्हा सुरू झालं. तेव्हा अश्वत्थाम्याने पांडवांना मारण्यासाठी ब्रह्मास्त्राचा उपयोग केला. तेव्हा धनुर्धर अर्जुनानेही ब्रह्मास्त्राला आवाहन केलं. पण भगवान श्रीकृष्णांना माहीत होतं की हे दोन्ही ब्रह्मास्त्रांमुळे सृष्टीचा नाश होणार आहे, सगळे पशुपक्षी मरतील आणि भयानक नाश पृथ्वीवर होणार. म्हणून हे घातक शस्त्र श्रीकृष्णाने अर्जुनाला मागे घेण्यास सांगितलं. अर्जुनाने ते ब्रह्मास्त्र मागे घेतलं. परंतु अश्वत्थामाला ते ब्रह्मास्त्र मागे घेण्याची माहिती नव्हती, कारण त्याला फक्त तो द्रोणाचार्यांकडून ब्रह्मास्त्र सोडायचं कसं एवढंच शिकला होता. मग त्याने रागाने ते अस्त्र त्याची दिशा बदलली आणि ती दिशा त्याने अभिमन्यूची पत्नी म्हणजे पांडवांची सून उत्तरा हिच्याकडे वळवलं. ती त्यावेळेस गर्भवती होती आणि पांडवांचा कुळाचा नाश करण्याच्या हेतूने हे अश्वत्थामाने केलं होतं. हे पाहिल्यावर भगवान श्रीकृष्ण क्रोधित झाले आणि त्याने अश्वत्थामाला शाप दिला, जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत तू जिवंत राहशील. आणि त्यांनी कपाळावरील त्याचा जो मणी होता तो काढून घेतला. त्यामुळे त्या मण्याच्या तिथून जखम झाली आणि तिथून रक्त व्हायला लागलं. आणि ही जखम घेऊन तू भळभळती जखम घेऊन तू आयुष्यभर राहशील, अमर होशील आणि हा त्रास तू सहन करशील. अशा प्रकारे भळभळती जखम घेऊन तो अश्वत्थामा जंगलात निघून गेला. अश्वत्थामा अजूनही रानावनात भटकत आहे असे मानले जाते.
त्याचे जीवन अभिशाप बनले आहे. द्रौपदीच्या 5 पुत्रांना मारण्याचे दुष्कृत्य त्याने केले. असे वाईट कृत्य करण्याचं महाभारतात असं हे वाईट कृत्य कुणीच केलेलं नाही. तो मोठा धनुर्धर होता, महापराक्रमी होता, परंतु त्याच्याबद्दल सन्मान उत्पन्न होत नाही. तो नरपिशाच वाटतो. त्याने आपले जीवन शापित केले. कथा कशी वाटली हे नक्की कळवा. लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट्स आणि शेअर नक्की करा. जय श्री कृष्ण.